त्यामुळे त्यांना चेकमेट देण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या करेक्ट कार्यक्रमाचं नियोजन केल्याचं दिसू लागलेलं आहे. मित्रहो, महापालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी भाजपाला सरळ सरळ अंगावर घेतले. 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा ज्यांनी आरोप केला त्या भाजपासोबत आपण सत्तेमध्ये बसलो आहे असं विधान करून त्यांनी भाजपाला अडचणीत आणलं. शिवाय पुण्यामधल्या भाजपानं प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुद्धा अजित पवारांनी जाहीरपणे केला. त्यानंतर भाजपाच्या काही बड्या नेत्यांनी अजित पवार यांच्यासाठी अक्षरशः धमकीची म्हणा दमबाजीची म्हणा पण अशा पद्धतीची भाषा तर वापरली. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. अजित पवार यांच्यावर त्याचा काही परिणाम झाला आहे असं काही दिसत नाही, कारण अजित पवार भाजपावर अजूनही भ्रष्टाचाराचा आरोप करीतच आहेत. अजित पवारांना सोबत घेऊन पश्चाताप झाल्याची भावना सुद्धा काही भाजपा नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. इकडं शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याची जुनी चर्चा आता नव्यानं सुरू झाली. महापालिका निवडणूक होईपर्यंत यावर आपण काही बोलणार नाही, पण दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्याची तशी इच्छा आहे एकत्रीकरणाची, यावरून तुम्हीच ओळखून घ्या असं एक मोठं आणि सूचक विधान अजित पवारांनी केलं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अजित पवार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत असं साधारणपणे दिसतंय. बघा, सत्तेत एकत्र मांडीला मांडी लावून बसायचं आणि दुसरीकडे जुन्या फाईल्स उघडून चेकमेट द्यायचा, हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचं नवं वास्तव आहे का असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कथित जमीन गैरव्यवहार किंवा व्यवहार प्रकरण, म्हणजे ते जे काही सगळं व्यवहार झालेला आहे त्यामध्ये 100% घोटाळा आहे, त्यातून कोणालाही सोडणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी आता म्हटलंय. 1,800 कोटीच्या या जमिनी व्यवहाराच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला, पण त्या FIR मध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेख सुद्धा नाही हो. त्यावर मोठी चर्चा झाली, टीकाही झाली. पण आता देवेंद्र फडणवीस म्हणाले पार्थ पवार अजिबात सेफ नाहीत. म्हणजे त्यांना तसा प्रश्न विचारला होता, त्यावर ते म्हणाले FIR मध्ये नाव नसणं म्हणजे तुम्ही सुटलात असा अर्थ होत नाही. खरी लढाई चार्जशीटमध्ये असते. FIR हा केवळ पहिली खबर असते. सध्या तपास अंतिम टप्प्यात आहे आणि तपासामध्ये ज्याचा ज्याचा थेट सहभाग आढळेल त्याचं नाव चार्जशीटमध्ये येईल. म्हणजे चार्जशीटमध्ये पार्थ पवार यांचं सुद्धा नाव येऊ शकतं असं फडणवीस यांना सुचवायचं आहे. गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांनी भाजपाला भ्रष्टाचारी म्हणायला सुरुवात केली आहे. हे सगळं भाजपाला अजिबात सहन होताना दिसत नाही. मित्रपक्ष म्हणून सोबत राहून सुद्धा भाजपाचे कपडे फाडायला अजितदादांना सुरुवात केली. कुख्यात गुंड निलेश घायवळ याला पळून जाण्याला भाजपानेच मदत केली असं सुद्धा अजितदादांनी म्हटलं. अजित पवार यांच्या विधानामुळं भाजपा चांगलाच अडचणीत आला आणि त्यामुळं त्यांना चेकमेट देण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या करेक्ट कार्यक्रमाचं नियोजन केल्याचं दिसू लागलेलं आहे. महापालिका निवडणूक झाल्याबरोबर कदाचित या प्रकरणाचे सगळे परिणाम आपल्याला दिसू शकतील. मित्रांनो, पाहूया काय काय होत आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.